नमस्कार मित्रांनो, पठारवाडीचं मैदान STC लाईव्हवरती चालू आहे आणि त्या मैदानामध्ये 7 सेमी पळाले। त्या 7 सेमीमधून कोणकोणते बैल फायनलसाठी पात्र झाले, कोणकोणते बैल क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले, कोणाची हार झाली, सगळे आज आश्चर्याचे धक्के जे आहेत ते सगळ्यांना मिळालेत। बघूया, सेमी क्रमांक 1चा निकाल घेतोय। 1मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 2वरून पळाली, घरचा साज पळाला, सोन्या आणि मुरल्या ही दोघांचा घरचा साज पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। सोन्या सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे, सोन्या आणि मुरल्याची। तसेच या सेमीफायनल 1मध्ये तास या 2 नंबरला जी गाडी उतरली ती गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे। पक्षा आणि सोन्याची गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे। दोन्ही गाड्यांना जे आहेत ते क्वार्टर फायनल आणि फायनलला ज्या पोचलेल्या आहेत त्यांना गुलाल हा मिळालेला आहे। खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही गाड्यांना देतोय। आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 2चा निकाल घेतोय। 2मध्ये सुंदर अशी लढत झाली, त्या लढतीचा निकाल जो आहे तो फायनलसाठी पात्र झालेली आहे। जलवा आणि आदेश ही जोडी जी आहे ती फायनलमध्ये गेलेली आहे, गुलालास पात्र झालेली आहे। आणि सेमी क्रमांक 2मध्ये 2 नंबरला गाडी उतरली। या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये मोहिल शेठ धुमाळ, संतोष साळुंके, वैभव साळुंके यांचा महाराज आणि गजा 4x4 ही जोडी जी आहे ती क्वार्टर फायनलला पात्र झालेली आहे। म्हणजेच महाराज 2 नंबरला उतरली, महाराजची गाडी। आणि तुम्ही बघितलं सेमी क्रमांक 2 एक काटाकीर लढत झाली त्या सेमी क्रमांक 2मध्ये। असो, शेवटी खेळ असतो, खेळामध्ये हार जीत होत राहते, खेळाचा आनंद घ्या। पराभव होत राहतील, जिंकतेत सगळे नंदी, बाकीचे सुद्धा नंदी जिंकण्यासाठी येतात। प्रत्येकाला वाटत असतं की आपला जो नंदी आहे तो आवडीचा तो फायनलमध्ये जावा, पण प्रत्येक बाकीच्या आपण जसं फॅन्स असतो तसं दुसरेसुद्धा लोक फॅन्स असतात त्यांच्या नंदीचे। आणि खूप छान वाटलं, खूप छान गाडी पळाली जलवाने आदेशची। खूप साऱ्या शुभेच्छा। सेमी क्रमांक 2मधून ही गाडी फायनलमध्ये गेली, महाराज गजा क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले। आजच्या मैदानात सेमी क्रमांक 3चा निकाल घेतोय। 3मध्ये सुंदर अशी लढत झाली, त्या लढतीचा निकाल जो आहे तो तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आहे। बावधनकरांचा हिंद केसरी लक्षा आणि त्याच्यासोबत पळाला इंद्रा। हाच इंद्रा जो बकासूर सोबत एक मागच्या मैदानामध्ये गुलाल मिळवलेला, चांगलीच बकासूर सोबत जो बैल पळतो तो उजेडामध्ये येतोच आणि चांगला पळाला आज बावधनकरांचा लक्षा आणि इंद्रा। तास क्रमांक 5वरून ही गाडी पळाली सेमी क्रमांक 3मध्ये। आणि हा इंद्र जो आहे तो नरेगावकरांचा आहे। आणि क्वार्टर फायनलसाठी जी गाडी पात्र झालेली आहे सोन्या आणि भवानी ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली। दोन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा क्वार्टर फायनलसाठी आणि फायनलसाठी ज्या गाड्या झाल्यात पात्र त्यांना। आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 4मध्ये एक सुंदर अशी लढत बघायला मिळाली। वन साइड जे आहे तो निकाल जो आहे तो तास क्रमांक 2वरून लक्षा आणि बंट्या या गाडीने घेतलेला होता, परंतु निकाल जो आहे तो चेक करायचा आहे, कारण की ज्यावेळेस खालून गाडी ज्यावेळेस सुटली त्यावेळेस लक्षा आणि बंट्या दोघांच्यापैकी जो डावी नंदी पळत होता त्याचा पाय जो आहे तो तासात गेला की काय हे चेक करायचं चालू आहे खालून, परंतु गाडी नंतर आत आली तासामध्ये आणि गाडीनं निकाल घेतला, परंतु निकाल जो आहे तो चेक करायचा आहे। आणि सेमी क्रमांक 4मध्ये जी 2 नंबरला गाडी उतरली होती कॉकटेल, पिंटू शेट मोडकवडकी यांचा कॉकटेल आणि भावऱ्या ही गाडी जी आहे ती 2 नंबरला उतरली, परंतु या गाडीचा जर निकाल सेमी क्रमांक 4चा तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी लक्षा आणि बंट्या यांचा जर निकाल जर कॅन्सल झाला तर पिंटू शेट मोडकवडकी यांच्या कॉकटेल आणि भावऱ्याला यांना निकाल जो आहे तो फायनलमध्ये जाण्यासाठी मिळेल। बघूया काय होतंय मला कमेंट्समध्ये सांगा निकाल काय येतोय सेमी क्रमांक 4चा। सेमी क्रमांक 5चा निकाल घेतोय। सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी सुंदर आणि चेंडू घरचा साज पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती चांगली गाडी पळाली आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आज बकासूर आणि वादळ ही जोडी पळाली होती आणि या गाडीचा आज पराभव झालेला आहे। आता सगळे म्हणतील की पराभव कसा काय झाला? पराभव होतो शेवटी, काय असतं शेवटी बाकीचे सुद्धा नंदी जे आहेत ते पळण्यासाठी येतात। प्रत्येकाला त्याला बकासूर आवडतो, कुणाला मथुर आवडतं, कुणाला काय, म्हणजे टॉपचे जेवढे सगळे आहेत ते बैल प्रत्येकाला आवडत असतात, परंतु आज बकासूरचा पराभव जो आहे तो झालेला आहे, तो सगळ्यांना एक धक्का बसला। परंतु असो, बाकीचे सुद्धा नंदी जे आहेत ते उजेडात आले पाहिजेत, जो चांगला पळतो तोच जिंकतो आणि आज बकासूर आणि वादळ थोडेसे कमी पळाले असं वाटतंय मला, परंतु असो बकासूरच्या एका पराभवाने काही संपत नाही, त्याचं अस्तित्व तो खूप मोठा नाव आहे त्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरचं आणि बकासूरला हरवणारी जोडी होती, म्हणजे बकासूरच्या ज्या सेमीमध्ये जी 1 नंबर जो निकाल घेणारी जोडी होती सुंदर आणि चेंडूची।
सेमी क्रमांक 6चा निकाल आहे. तास क्रमांक 2मध्ये नखरे आणि महाद्या ही गाडीनं निकाल घेतलेला आहे आणि शाकीरबाईंच्या राजानं क्वार्टर फायनलसाठी पात्रता मिळवलेली. गाडी पब्लिकनं लागली शाकीरबाईंच्या राजाची आणि चिमण्याची, आणि तो आदत चिमण्या आहे बरं का, उर्फ वजीर. आणि गाडी आज 100% गुलालामध्ये राहिली आहे शाकीरबाईंच्या राजाची. क्वार्टर फायनलमध्ये का होईना पण चांगला पळाला राजा आज. सेमी 7चा निकाल तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी देवाबाई हा सेमीफायनल पास करून फायनलसाठी गेलेला आहे. धन्यवाद.